सावीज किचन अँड ब्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहोत प्लम केक. तर क्रिसमस जवळ येत आहे आणि त्यानिमित्त आपण प्लम केक बनवणार आहोत. तर इथं आपण विदाऊट रम आणि विदाऊट ओव्हन, विदाऊट एग हा केक बनवणार आहोत. खूपच क्रम्बली आणि फ्लफी सॉफ्ट एकदम पूर्ण नट्सनी लोडेड असा हा केक असणार आहे. त्यानंतर रेसिपीकडे वळूया. तर आदल्या दिवशी रात्री ना 2 संत्र्यांचा ज्यूस आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट आपल्याकडे अवेलेबल असतील ते त्यामध्ये भिजत घालायचे. माझ्याकडे मनुका, काजू, बदाम होते तर मी ते त्या ज्यूसमध्ये भिजत घातले. त्यासोबतच एक इलायचीचा तुकडाही टाकायचा ज्याने ते छान फ्लेवर उतरेल त्याच्यामध्ये. हे रात्रभर मिश्रण असं एकजीव करायचे छान आणि रात्रभरासाठी भिजत घालायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लागणारं सगळं साहित्य केकचं आपण काढून घेतलेलं आहे. चला तर बघूया काय काय लागत आहे. तर सर्वात आधी मिक्स करण्यासाठी एक बाउल लागणार आहे. टूटी फ्रूटी घेतली आहे मी ते. 1 कप मैदा, 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रूटचे तुकडे, पिस्ता, काजू, बदाम, तुमच्याकडे सीड्स असतील तर त्या, काळे मनुके. त्यानंतर बटर आहे, हाफ बार बटरची, आणि 1 दालचिनी, 1 लवंग आणि 1 इलायचीचा तुकडा, असं सगळं घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये सगळ्यात आधी आपण साखर बारीक करून घेऊया, त्यासोबत स्पायसेस पण टाकूया त्यामध्ये. आणि बटर मी मेल्ट करून घेतलं आहे. त्या बटरमध्ये आपण साखर विस्करच्या मदतीने छान एकजीव करून घेऊया. साखर आणि बटर एकजीव झाल्याच्यानंतर आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे थोडे त्यामध्ये टाकून घ्यायचे. टूटी फ्रूटीसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर मैद्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा हे मी ते एकत्र करून घेतलेले, मैद्यामध्ये टाकून घेतलेले. तर सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे. त्यानंतर स्लोली एकदम मिल्क ॲड करायचे. आधी मी हाफ कप मिल्क टाकले, त्यानंतर हाफ कप असं 3 वेळेस ॲड केलं. तर साधारण मला 1.5 कप दूध इथे लागलेले. आणि जसं जसं लागेल तसं हळूहळू मिल्क ॲड करत जायचे. आणि याचं जे टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी असते ती नॉर्मल केकच्या बॅटरपेक्षा थोडीशी जाड आणि दरदरीत घट्टसरच असते. खूप जास्त पतलं बॅटर नाही बनवायचं. तर आपण जे रात्री भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स होते ते बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे. आपलं हे बॅटर तयार आहे. त्यामध्ये 1 चमचा मी विनेगर टाकून घेतलेले, तर त्याला छान जाळी आणि फ्लफी होण्यासाठी. तर ना मी इथे एका टिफिनच्या आपला जो कुकरचा डब्बा असतो त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्यामध्ये बॅटर टाकायचे आणि त्यातले एअर बबल्स त्याला छान असे काढून घ्यायचे आणि छान केकला डेकोरेट करून घ्यायचे. सर्व ड्रायफ्रूटवरून गार्निश करायचे. छान असा गार्निश झाल्याच्यानंतर त्याला आपण इडलीचं पात्र जे असतं त्यामध्ये ना मी थोडीशी वाळू किंवा तुमच्याकडे मीठ असेल तर मीठही चालू शकतं, पण माझ्याकडे वाळू अवेलेबल होती. थोडीशी वाळू खालच्या साईडला टाकली आहे. त्यानंतर त्यावर एक स्टँड ठेवले आणि याला 10 मिनटासाठी मी मंद आचेवर ठेवलेलं होतं असंच. तर 10 मिनटानंतर हे आपलं जे केकचं बॅटर रेडी आहे ते त्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि त्याला झाकून ठेवायचे. तर हा केक जो आहे तो मंद आचेवर शिजू द्यायचा आहे. याला साधारण 45 मिनिट ते 1 तास तर लागणारच आहे. त्याच्या आधी हा केक होऊ शकत नाही. कमी गॅसवर त्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे. तर मला 1 तास 10 मिनिट लागलेले आहे. तर 1 तासाच्या नंतर मंद आचेवर हा असं लालसर झालेला आहे. त्यानंतर मी गॅस बंद ठेवला आहे, बंद करायचं आहे आणि तसंच ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे, ज्याने की मॉइश्चर जशाला तसं राहतं. आणि अर्ध्या तासाच्या नंतर केक थंड झाल्याच्या नंतर मी तो बाहेर काढून घेतलेला आहे. तर आता आपण त्याला अनमोल्ड करूया. छान असा केक, आय होप की तो जशाला तसा निघावा. तर एकदम छान निघालेला आहे. त्यावरचं आपण बटर पेपर काढून घेऊया. खूपच सोनेरी तांबूस असा छान रंग आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्सही एकदम छान सगळीकडे लोडेड आहेत. तर या केकला आपण सरळ करून घेऊया. तर या क्रिसमसला किंवा तुमच्या मुलांच्या बर्थडेला कधीही हा तुम्ही फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्सनी नट्सनी भरलेला जो केक आहे तो तयार करू शकता. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला. तर सर्वात आधी मुलांना तर घाई होतं, जसे श्रावीची किती घाई झाली आहे बघा इथे केक खाण्यासाठी. मुलांसाठी हा केक नक्की करा. हेल्दी आहे आणि घरी बनवलेला असल्यामुळे. थँक्स फॉर